या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आता राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकी काय कारणं असू शकतात या भेटीमागे? निश्चित दिसतंय की दिल्लीच्या निवडणुकीनंतर आता भाजपाचं जे लक्ष असणार आहे ते देशाच्या राजधानीतली सत्ता तर त्यांना 27 वर्षानंतर मिळाली। देशाच्या आर्थिक राजधानीची महापालिका आपल्याकडे असावी हे त्यांचं अनेक वर्षाचं भाजपाचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये मोर्चे बांधणी होईल असं दिसतंय। आणि आताच्या सध्या जे महायुतीतले 3 पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जर राज ठाकरे या निवडणुकीत जर महायुतीत आले तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून काही मोर्चे बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। अर्थातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या कधी लागणार, सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत या संदर्भातला निर्णय येत नाही तोपर्यंत त्याबद्दलची स्पष्टता होणार नाही। परंतु त्या दृष्टीने आता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि एक संवाद, एक डायलॉग मागच्या वेळेस तुम्हाला आठवत आहे विधानसभेच्या वेळेस खूप उशिराने चर्चा झाल्या आणि त्याच्यातून काही निष्पन्न होऊ शकलं नव्हतं। त्यामुळे यावेळेस आधीपासूनच या चर्चांना सुरुवात झालेली दिसते आणि त्याच दृष्टिकोनातून या भेटीकडे बघायला हवं। सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी आणि स्थापन झाल्यानंतर सुद्धा वारंवार एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। या सगळ्यामध्ये थेट कनेक्शन जरी नसलं तरी सुद्धा आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं अनुषंगानं काही वेगळी समीकरणं घडवण्याच्या दृष्टीने असं काही घडेल का, असं काही अंदाज आहे का आणि त्यासाठीच ही भेट कशी महत्त्वाची ठरेल? नाही, मला वाटत नाही की एकनाथ शिंदे यांना दूर करून राज ठाकरे यांना पर्याय म्हणून पुढे आणण्याचा भाजपाचा कुठला प्रयत्न आहे तसं काही म्हणता येणार नाही। परंतु यात ऍडिशनल म्हणजे उद्धव ठाकरे यांचं आव्हान जे आहे, जरी महाराष्ट्रात त्यांना यावेळेस त्यांची जोरदार त्यांची पिछेहाट झाली असली तरी मुंबईतलं जे यश आहे ते निश्चितपणे मोठं आहे। त्यांच्या 20 पैकी 10 आमदार मुंबई शहरातले आहेत। मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगली मतं मिळाली आहेत, शिवसेनेची मतं खूप आहेत। अशा वेळेस आणखी काही बेरजेचं राजकारण करता येतं का त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील। आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे म्हणजे एकनाथ शिंदे राज ठाकरे आज पर्याय होऊ ठरू शकत नाहीत, कारण मुंबईतल्या आमदारांची संख्या आज ज्या प्रमाणात ठाकरेंकडचे नगरसेवक शिंदेकडे जात आहेत त्यांची संख्या बघितली तर ते पर्याय म्हणून नाही तर एक अतिरिक्त ताकद म्हणून त्या राज ठाकरे यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न राहील। आणि एक ठाकरे आमच्या बरोबर आहेत, एक सिम्बॉलिक याला जे महत्व आहे ते पण निश्चितपणे या दृष्टिकोनातून त्या विचार होत असणार असं दिसतंय। सर विरोधकांकडून सातत्यानं महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम विरोधात आवाज उठवला गेला, त्यावर शंका उपस्थित करण्यात आलेली होती आणि काही दिवसांपूर्वीच अलीकडे अगदी राज ठाकरेंनी सुद्धा या सगळ्या संदर्भात थेटपणे नाही पण भाष्य केलं आकडेवारी संदर्भात। कुठेतरी त्यांचा रोग भाजपकडे सुद्धा होता असं म्हणावं लागेल। त्या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल? नाही, त्यावेळेस टीका केली त्यावेळेस एक त्याच्यातलं एक वाक्य मला वाटतं अतिशय महत्वाचं होतं की मनसा लोकांनी नाकारलेली नाही, ती मतं आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत। म्हणजे मनसेमध्ये या निवडणुकीमध्ये जी मोठ्या प्रमाणात धक्का बसला मनसेला आणि पाठी कोरी होण्यापर्यंत हा सगळा विधानसभेतलं त्यांचं स्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये मग आता दोष देऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश जर निर्माण करायचा असेल तर कोणाला तरी दोष देणं भाग होतं आणि तो ईव्हीएमला त्या दिलेला आहे। त्या याच्यातही त्यांनी भाजपच्या संख्याबळ जे आहे त्याचं जस्टिफिकेशन केलं होतं। त्यांचं आपण भाषण बघितलं की भाजपाचं ठीक आहे पण बाकी लोकांना कशा जागा मिळाल्या, बाकी लोकांना म्हणजे त्यांनी फक्त अजित पवारांवर त्यांचा रोख होता आणि मला वाटतं की बाकीच्या 2 पक्षांबाबत त्यांचे तेवढे आक्षेप दिसत नव्हते। परंतु तो ईव्हीएमचा दृष्टी संदर्भातला मुद्दा हा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारा आणि एकूणच जे शंकेचं वातावरण आहे त्या दृष्टिकोनातून ते बोलले असेल, कारण राजकारणात असं आहे की सगळे पर्याय मला ठेवावे लागतात आणि त्याचमुळे अनेक अर्थाने ही भेट सर महत्त्वाची ठरणार आहे। धन्यवाद, आपण या सगळ्या संदर्भात विश्लेषण केलं।